मोठं हे इथून पासून ते असं मोठं आहे, तिकडे बाथरूम वगैरे असं अशा हॅलो नमस्कार मंडळी, आपल्या राजश्री तपस्वी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी तुमच्याशी शेअर करत आहे खूप सुंदर असा प्रवास आणि खूप छान असं ब्लॉग. आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप 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 खास आहे. तर अचानकच आम्ही देवदर्शनाला जाण्याचा प्लॅन केला. म्हणजे मला पण माहिती नव्हतं की कसं काय अचानक झालं, पण देवाच्या मनात जेव्हा आलं तेव्हा आपण जावंच असं होतंच कधी कधी. तर तुमच्यासोबत देखील झाला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मम्मीचा कॉल आला होता की येतेस काय, आम्ही सगळे जात आहोत. तर म्हटले ठीक आहे आपण विचारते मी यांना. मग हे म्हटले जा. तर मग आम्ही निघाले. मी आले, मम्मीने 2 कार केल्या होत्या आणि 7 सीटरच्या, आणि आम्ही निघालो होतो. खूप मजा येणार होती म्हणून खूप एक्साइटेड होते. खूप दिवसानंतर आम्ही जात होतो सर्व बहिणी मिळून. तर इथे ना त्या मामा वगैरे, मामा तर गावीच होते, आत्या ते दुसऱ्या कारमध्ये आणि आम्ही दुसऱ्या कारमध्ये असं बसलो होतो, पप्पा वगैरे असं. तर त्यानंतर इथे ना मुलं माझी पाठीमागे होती. आता तुम्हाला खाली खाली वाटत असेल तर गणपती बाप्पा मोरया. सर्वात आधी मी इथे मम्मीकडे आले. त्यानंतर आम्ही जाणार आहोत पुण्याला. तिथून आम्ही घेणार आहोत दीदीला. त्यानंतर मग आम्ही सगळे मिळून जाणार आहोत सोलापूरला, म्हणजे बेगमपूरला. या ट्रिपमध्ये आम्ही नातेवाईकांना भेटलो, खूप गप्पा मारल्या, मज्जा केली. सर्वजण आम्ही मिळूनच गेलो. आता आम्ही आलो आहोत इथे बघा पुण्याला. इथे त्यांना घेतला आहे. त्यानंतर आम्ही निघत आहोत. या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला इंट्रो मिळणार आहे आणि इथे कोण कोण आलंय ते तुम्हाला कळणार आहे. पोहोचणार आहोत तोपर्यंत, पण तुम्ही या ब्लॉगमध्ये स्टे राहा, कारण पुढचा ब्लॉग खूप सुंदर मिळणार आहे तुम्हाला. हा ब्लॉग तर तुम्ही पोचण्यासाठी मी करत आहे, कारण हा ब्लॉग जर केला नाही तर तुम्हाला मज्जा येणार नाही आणि आमची मस्ती तर तुम्हाला आठवतच राहणार. या ब्लॉगमध्ये फक्त हेच दाखवणार आहे मी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुलदैवतेचं दर्शन घेतलं. रोकडाई देवी, यमाई देवी आणि अक्कलकोट स्वामी समर्थ यांच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न झालं. बहिणी, मम्मी, पप्पा, आत्या, मामा, भाऊ आणि संपूर्ण परिवारांसोबत आम्ही निघालो देवदर्शनाला. तर पुढे तुम्हाला मिळेलच. हा ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून मी अर्धा पार्ट 1 टाकला आहे. आता पार्ट 2 उद्या नक्की येईल. घालवलेले हे क्षण कायम आठवणीत राहतील. खूप एन्जॉय केलं होतं आम्ही, आणि आम्ही 4 बहिणी असलो की आम्हाला कोणाची गरज लागत नाही. आणि अशा प्रकारे आम्ही सगळं ट्राय करून मी तुमच्याशी हा सुंदर प्रवासाची सफर तुम्हालाही घडवते. चला तर मग, आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या गावाला येण्यासाठी आम्हाला रात्री निघावं लागतं आणि सकाळपर्यंत आम्ही पोचतो. तर सकाळी इथे पोचलो. किती सुंदर असं वातावरण वाटत आहे बघा. खूप छान असं निसर्गप्रेमी छान वाटत होतं. सूर्य वगैरे सगळं डोक्यावर आलं होतं. म्हणजे खूप छान असं, पटकन आपल्याला शहरामध्ये असं वातावरण वगैरे मिळत नाही. तर आम्हाला म्हणजे हे होतं की कधी आम्ही धनुच्या घरी पोचतो. खूप वेळ लागत होता. मी म्हटलं बाबा एवढ्या लांब आहे धनुचं घर, खूपच लांब आहे आणि मी किती लवकर येते. म्हणजे खरंच वाईट वाटतं की एवढ्या लांब दिलंय तिला. तसं तर खूप सुंदर तिचं परिवार, फॅमिली आहे आणि खूप छान आहे तिच्या घरचे देखील. पण तरीही कधी कधी असं वाटतं की खूपच लांब आहे हे, म्हणजे येताना जेव्हा. तर आम्ही पोचलो आहोत बघा सोलापूरला, कारण कटआउट करून तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते लांब आहे ते म्हणून. तर इथे बघा धनुबाई आली आणि ती अशी दाखव आहे. तर इथे आम्ही पोचलो आहोत आणि छान वाटत आहे. तिने हे सगळं आवरून घेतलं आहे. बरे आहेत का? मस्त. त्यानंतर इथे तिने मागवलं होतं दाल राईस, म्हणजे दालच्या खिचडी मागवली होती. आणि म्हणजे राईस वेगळा आणि दालच्या वेगळा मिळतो अशा प्रकारे. आणि मी फर्स्ट टाइम खाल्लं, म्हणजे तसं तर डोहाळ्या जेवणामध्ये खाल्लं होतं तिच्या, पण एवढं लक्षात नाही. आणि इथे बघा
सर चढके बोल रही है. इथे बसले सगळेजण. मम्मी हे गेलेत आत्याच्या इकडे आणि मुले बघा मस्ती किती करतात. चिऊ बघा सगळे नंगे पुंगे आहेत. मस्त कोयलचा आवाज येतोय. छान असा वारा आहे. गावाला आलेलं एक वेगळंच सुख असतं. छान असतं मस्त. बघा किती छान वाटते खरंच. मी तर पहिल्यांदाच आले माहिती आहे. खूप दिवसानंतर आले. वारा छान वाटतं. मला तर खूप आवडते इकडे बघा. हे धनुचं घर आहे गावचं. असं मोठं हे इथून पासून ते असं मोठं आहे. तिकडे बाथरूम वगैरे असं आहे अशा प्रकारे. आणि घरटं दिसते मला. हे काय घरटं आहे का? घरटंच दिसते मला. हे लिंबाचं झाड पण आहे तिकडे बघा. तिकडच्या साईडला म्हणजे इथं हे लिंबाचं झाड आणि ते जास्वंदाची फुलं बघा किती सुंदर आले आहेत. गावचं हेच सुख असतं की गावाला झाडं झुडपं मस्त फुलं वगैरे आहेत. तिथे बघा नारळाची बाग दिसत असेल तुम्हाला. नारळ वगैरे मस्त. नंतर दुपारी आम्ही जेवणामध्ये फक्त खिचडी खाल्ली. मम्मी वगैरे आत्या मामाच्या घरी गेले होते म्हणजे मोहाला. त्यानंतर मामी इथे मस्ती करत होतो. इथे त्यांचं चालूच होतं मस्ती. त्यानंतर संध्याकाळी धनूने मस्त मटणाचा बेत बनवला होता. भाकरी वगैरे म्हणजे गावची चव वेगळीच होती. खूप सुंदर वाटत होतं मला तर हे सगळं बघून. मी म्हटलं किती कॅप्चर करावं आणि किती नाही असं होत होतं. तर इथे सगळं आमची तयारी झाली कधी कधी वाटतं गावी एक तरी बहीण असावी असं आपल्याला सगळं मिळतं. म्हणजे एन्जॉय करायला गावचं पण. आणि आम्ही जेवण करून घेतो त्यानंतर मग भेटतो. सकाळी इथे आम्ही उठलो होतो आणि इथे पाणी ठेवलं होतं. तर मला खूप छान असं नवीन वाटत होतं. तर मी कॅप्चर करून घेतला आहे. इथे बसलो होतो. त्यानंतर मी काय केलं, मी बघतच झोपून गेले. मला काय माहिती झोप लागली म्हणून मी झोपून गेले. नंतर थोड्या वेळाने उठली. इथे सकाळचं वातावरण बघा खूप सुंदर असं वाटतंय. म्हणजे छान असं कोयल कुहू कुहू करत असते आणि छान वाटतंय. तर आम्ही निघालो आता. दुसऱ्या दिवशी निघणार आहोत आता पूजासाठी देवदर्शनाला. आता इथे निघाला आहोत आणि कॅमेरा सेट करून घेतला आहे. पाठीमागे धनुची सासू आणि सिद्धांत म्हणजे मोठा मुलगा दिदीचा रोचिष्णू डुग्गू बसले आहेत. डुग्गू काही जास्त वेळ बसला नाही. तो आगाव आहे खूप. पुढे आम्ही आणि आत्या बसलो होतो आणि त्याच्या पुढे आकाश बसला होता. तर इथे आम्ही निघालो. बस सारखी CNG ला गाडी थांबत होती. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की मिळेल.